गाडीच्या मागे जाऊ. पुढचे टायर जळून गेले होते, तर आता मागच्या टायरला आग लागली सध्याला पाहायला मिळते. बीड नगरपालिकेच्या फायर ब्रिगेड जी काही गाडी आहे, अग्निशामक दल आहे, त्यांची सर्व टीम या ठिकाणी आले. आगीवर नियंत्रण आता नक्कीच येणार आहे. मात्र ही आगीची घटना या अगोदरही याच गाडीसोबत घडली होती आणि ही गाडी विझवण्यासाठी आली होती. पुन्हासुद्धा आता हीच गाडी, याच गाडीनं पुरी जळलेली, पुन्हा एकदा जळत असलेली गाडी विझवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. कारण पुढचा जे काय भाग आहे तो भाग गेल्या वर्षी याच वेळी जळाला होता आणि राहिलेली गाडी अर्धी आजच जळत आहे. नेमकी ही आग कशाला लागली, का लागली याचं मात्र अद्याप माहिती मिळत नसली तरी मात्र 1 वर्षभरापूर्वी ही गाडी याच ठिकाणी जळलेल्या स्थितीमध्ये सापडली होती आणि आज देखील ही गाडी याच ठिकाणी जळलेल्या स्थितीमध्ये त्याला पाहायला मिळते आहे. कारण तिचं तोंड बघितलं पुढचं तर गेल्या वर्षी आगीमध्ये मशीन आणि पुढचे 2 टायर जळून गेले होते आणि आता पाठीमागाला भाग जे आहे तो सुद्धा आता जळून खाक झालेला आहे. अग्निशामक दलाच्या वतीनं या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू असलं तरी हीच गाडी 1 वर्षात 2दा जळाली आहे आणि ती विझवण्यासाठी नगरपालिकेची गाडी, हीच गाडी गेल्या वर्षीसुद्धा आली होती आणि आजसुद्धा हीच गाडी याच गाडीला विझवण्यासाठी पुन्हा एकदा